आता आमच्या घरच्या पाहुण्यांना बाहेरचं जेवण घालू का आम्ही? करा ना नाश्ता प्लीज. मनी सर एक विचारू का? बोल. काय म्हणजे मनी सर, तुम्ही इथे काल अचानक आलात म्हणून विचारावंसं वाटलं. काल मी विचारलं नाही, तुम्ही हे इथे अचानक वहिनींना घेऊन आलात कसे काय? म्हणजे काय कळलं नाही मला. सगळं ठीक आहे ना? नाही आणि साहेबांना माहित आहे का? नसेल तर मी सांगतो त्यांना. नाही 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 नाही, त्याची काही गरज नाही राजाराम. काय झालं कसं झालं मी तुला सविस्तर सांगेल, पण आता मला या विषयावर बोलायचं नाही. आणि प्लीज तू सुद्धा माझ्या समोर साहेबांचा विषय काढू नकोस. अहो मनी सर, असं काय बोलताय तुम्ही? मी जे आहे तेच बोलतोय राजाराम. आणि अजून एक महत्वाचं, हे बघ राजाराम, आता माझ्याकडे कुठलंच काम नाही. मला जसं काम मिळेल तसं मी दुसरीकडे राहायला जाईल. जितके दिवस मी या रूम मध्ये राहिलोय त्याचे पैसे मी तुला देईन. अहो मनी सर, हवं तर तुम्ही पिस्तूल घ्या आणि त्यातली गोळी मारा मला, पण असं काय बोलू नका. अहो तुमच्यासारखे देव माणसांची पावलं या घराला लागली म्हणजे आमचं भाग्य झालं की. तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही इथे राहा. अगं तुला सांगतो, मी इथे मुंबईला आलो होतो ना कामाच्या शोधात, तेव्हा माझ्या हाताला काम नव्हतं, डोक्यावर छत नव्हतं. माझ्या हाताला काम आणि डोक्यावर छत या देव माणसाने दिले, म्हणजे मनी सरांनी. हे मी कधीच विसरणार नाही. आणि मनी सर, हे घर तुमचंच आहे असं समजा आणि पाहिजे तितके दिवस राहा. थँक्यू. मनी भाऊ, तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अहो यांचं एकदा बोलणं चालू झालं की थांबतच नाही. तुम्ही पहिले नाश्ता करून घ्या, नाही तर थंड व्हायचा. वहिनी तुम्ही सुद्धा. कालही आमच्यासाठी जेवण बनवलं, आताही हा नाश्ता बनवला. तुम्ही का करताय सगळं? तुमचं रुटीन खराब होईल याने. अहो मनी भाऊ, तुम्ही आता आमचे पाहुणे आहात की नाही, मग आम्ही असं बरं तुम्हाला बाहेर खाऊ देऊ? नाही नाही, बाहेरचं नाही. म्हणजे आजपासून आम्ही इकडेच स्वयंपाक करणार. गॅसची सोय करू आम्ही तशी. हा फक्त मीठ मिरची लागली की मी येईल तुमच्याकडे हक्कानं मागायला. तुम्ही कवा बी या स्वानंदीताई, पण आता माझ्या हातानं केलेलाच तुम्हाला नाश्ता करायला लागणार. आणि तो पण आमच्या समोर. करा लवकर. झालं समाधान? कसा झाला नाश्ता? कमाल झालाय. मनी सर, तिकडे चहा आहे, तो पण पिऊन घ्या. चला आपण निघूया.